नमस्कार. पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मसाला ऑमलेट. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले, अद्रक लसूणची पेस्ट, 4 अंडी, 2 टेबलस्पून तेल, मिरपूड पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, चवीनुसार मीठ, हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट जे घरी वापरले जाते ते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे बारीक गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यात तेल टाकून घेऊया. तेल तापलेले आहे. त्यात कढीपत्ता ॲड करत आहे. त्यानंतर चिरलेला कांदा ॲड करून चांगले परतवून घेऊया. त्यानंतर हळद आणि मीठ टाकून घेऊया. परतवून घेऊया. कांदा कच्चाच ठेवायचा आहे आपल्याला, जास्त भाजायचा नाही. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून चांगले परतवून घेऊया. त्यानंतर टोमॅटो टाकत आहे. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर गरम मसाला आणि लाल तिखट टाकत आहे. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे सर्व पदार्थ ओव्हर कुक करायचे नाही आहेत, कच्चेच ठेवायचे आहेत. दोन मिनिट व्यवस्थित भाजून घेऊन पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घेऊया. पॅनमध्ये एकसारखे पसरवून घेऊया.
त्यानंतर एक एक करून 4ही अंडे त्यावर टाकून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस मोठा करायचा नाही आहे. हे सर्व आपल्याला बारीक गॅसवरतीच करायचं आहे. वरून मिरपूड टाकून घेऊया आणि 5 मिनिटासाठी झाकण लावून अंडी व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवून देऊया. पाच मिनिटं झालेले आहेत. झाकण खोलून बघूया. ऑमलेट तयार झालेले आहे. गॅस बंद करूया आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आपले ऑमलेट सर्व करण्यासाठी तयार आहे. गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.